नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण घरगुती पद्धतीने खवा तयार करणार आहोत आणि त्याची एकदम मऊ अशी पोळी देखील तयार करणार आहोत। तर चला मंडळी, त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। तर इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, अर्धी वाटी दूध, चिमटभर वेलची पूड, 2 टेबलस्पून तूप आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तर दूध मी कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायचे आहे आणि हे सर्व आपल्याला गॅस चालू न करताच पहिल्यांदा खाली दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिल्क पावडर गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्या गाठी तयार होऊ नयेत, म्हणून हे पहिल्यांदा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे त्याच्या सर्व गाठी फोडून देखील मी घेतलेल्या आहेत आणि आता व्यवस्थित गाठी फोडल्यानंतर हे आपण गॅसवर ठेवूयात आणि व्यवस्थित असं हलवून घेऊयात। तर गॅसवर ठेवल्यानंतर या मिश्रणाला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी होऊ नयेत, त्यासाठी मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। आणि अशा पद्धतीने खवा तयार केल्यानंतर घरगुती पद्धतीने याच्या पोळ्या एकदम छान होतात आणि घरगुती पद्धतीने एकदम झटपट हे देखील होतात। तर आता याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून तूप ॲड केलेलं आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे। तर इथे घट्ट झाल्यानंतर मिश्रण त्याच्यामध्ये मी चिमटभर वेलची पूड टाकलेली आहे आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता मिश्रण आपल्याला थोडेसे घट्ट होऊन द्यायचे आहे। तर इथे बघा, आपला खवा तयार होत आलेला आहे आणि खवा तयार होत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून साखर टाकलेली आहे, 2 चमचे टाकलेले आहे, जे आपले पोहे खायचे चमचे असतात ते मी साखर टाकलेली आहे। आणि आता इथं देखील साखर आपली पूर्ण विरघळलेली देखील आहे आणि आता खवा तयार झालेला आहे। तर आता आपण हा खवा एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊयात आणि त्याला पसरून ठेवूयात। तर पोळी करण्यासाठी मी एका साईडला कणिक देखील मळलेले आहे, गव्हाचे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि त्याचे गोळे करून आपण त्याच्यामध्ये जो आपण खवा केलेला आहे तो त्या पूर्णासारखाच त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर एवढ्या अर्ध्या वाटी मिल्क पावडरमध्ये 5 पोळ्या आरामात होतात आणि एकदम चवीला देखील छान लागतात आणि मऊसूत होतात। तर इथे मी गोळा करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण खव्याचं जे आपण खवा तयार केलेला आहे तो भरून घेऊयात। Rolling down the boulevard, sun hitting my shades. Oh yeah, riding low and slow, this vibe never fades. Palm trees dancing in the hazy sunlight glow. West Coast rhythm, let the good times flow. Cruising, grooving, feel that funky breeze. Talk box singing, setting spirits at ease. When the hills to the shore, ain't no second guessing. In these Cali streets, we count every blessing. झाल्यानंतर थोडंसं पीठ लावून मी आपणाला ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे, जास्त प्रेस करायचं नाही, एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे। आणि आता आपण थोडीशी लहानच पोळी लाटणार आहोत, कारण की आपण गोळा लहान घेतलेला आहे। त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घेऊन मी परत आणि थोडीशी लाटून घेतलेली आहे आणि एका साईडला मी तवा शिगडीवर गरम करायला देखील ठेवलेला आहे। तर आपला तवा देखील तापलेला आहे आणि पोळी देखील लाटून झालेली आहे। तर आता आपण पोळी भाजूयात। तर पोळीला तुम्ही तूप किंवा तेल, बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही लावू शकता। तर इथे मी पोळीला तेल लावलेलं आहे आणि ही पोळी पहिली आहे, त्यामुळे थोडं शिगडीची फ्लेम कमी असल्यामुळे थोडीशी कमी फुगली, पण त्याच्यानंतर जी दुसरी पोळी एकदम टम अशी फुगलेली आहे ते तुम्हाला मी दाखवते। Second guessing, in these Cali streets, we count every blessing. What's good? Laughter echoes loud through the laid back
तर मंडळी आपली खव्याची एकदम मऊ लुसलुशीत अशी पोळी तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. On a stoop, see what's good. Laughter echoes loud through the laid back beat. Golden hour grin, city lights start to shine. West Coast flavor, every moment divine. You know